दरम्यान वर्षपूर्तीमध्ये सरकारच्या कामावर महाराष्ट्रातली जनता समाधानी आहे आणि या संदर्भामध्ये जय महाराष्ट्रनं सुद्धा लोकांमध्ये जाऊन सर्वे केलेला आहे। पाहूया जनतेच्या मनामध्ये सरकारविषयी काय भावना आहे। या सरकारला जनतेकडून खूप खूप शुभेच्छा आहेत आणि पुन्हा हे महायुतीचं सरकार सत्तेवर यावं आणि त्यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी एवढीच आमच्यातर्फे त्यांना शुभेच्छा आहेत। अहो सरकारवर समाधानी येईल। महायुती सरकारमध्ये जे आम्हाला अनुदान आलेलं आहे ते जवळजवळ 80% आलेलं आहे, 20% राहिलेलं आहे। महायुती सरकारने लाडकी बहीण योजना ही जी आलेली आहे ती शेतकऱ्याकरता आणि शेतकऱ्याकरता फायद्याचीच आहे। आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे सरकारने DPTमध्ये सुद्धा आम्हाला भरपूर सवलती दिलेल्या आहे आणि त्याच्यामुळे महायुती सरकार आम्हाला फायदेशीर ठरू शकतं। या वर्षपूर्तीच्या निमित्ताने एवढं सांगू शकतो की छोट्या शहरांचा विकास हा एजेंडा घेऊन मोठे शहर पण म्हणजे मुंबईमध्ये तर मेट्रो सारखे आणि विविध प्रकल्प मोठे मोठे सुरू आहे, परंतु छोट्या शहराचा देखील विकास आता मोठ्या प्रमाणामध्ये या देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळामध्ये पूर्ण होतोय। आपण उदाहरण घ्यानंतर अमरावतीमध्ये आपलं एअरपोर्ट जे अमरावतीकरांचं एक स्वप्न होतं ते डेव्हलप झालं। सुरुवातीला टायमिंगला घेऊन अडचणी होत्या, मात्र आता टायमिंगला घेऊन अडचणी सुद्धा दूर झालेल्या आहेत। आता अमरावतीकर जनतेला मुंबईची कनेक्टिव्हिटी एक आपण बघितलं तर समृद्धी सारखा महामार्ग तो मागच्या सरकारमध्ये देवेंद्रजींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला गेला आणि तो सुद्धा सुरू झाला। दुसरा टप्पा सुद्धा आता त्याचा सुरू होण्यामध्ये आहे। असे विविध योजना विविध कार्यक्रम माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये यशस्वीरित्या हे सरकार पूर्ण करत आहे। इथं उद्योग येत नव्हते कारण उद्योगपत्यांना येण्या जाण्याचं जे साधन होतं ते मिळत नव्हतं। तर आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी विमानतळाचा एक विकास आपल्या इथं झाला आहे। या ठिकाणी टेक्सटाईल पार्क एवढा मोठा टेक्सटाईल पार्क आहे, भविष्यात या ठिकाणी सर्व लोकांना मुलांना इथं रोजगार मिळेल। त्यानंतर इथे मेडिकल कॉलेज सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे आज बडनेरामध्ये मेडिकल कॉलेज या ठिकाणी या सरकारने दिलं आणि हे करत असताना सर्वसामान्य जनतेला पोषक असलेलं हे देवेंद्रजी सरकार आहे। आणि गेल्या 50-60 वर्षापासून मी सगळ्या पक्षाचे राजकारण पाहतो। आतापर्यंत खूप सरकार आले आणि गेले, पण असं सरकार जे 1 वर्षापासून जे भाजप सरकार आलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोरगरिबाच्या सवलती आहेत, शेतकऱ्याला सवलती आहेत, कर्मचाऱ्याला सवलती आहेत, अनाथ वृद्धाश्रम ज्येष्ठ नागरिकांना सवलती आहेत, लाडक्या बहिणीची योजना चालू आहे आणि बऱ्याचशा गोष्टी जे काय आतापर्यंत मिळाल्या नाही त्या सरकारमध्ये सगळ्याला उपलब्ध झालेल्या आहेत। मागच्या जे सरकार होतं त्याविषयी मी काही बोलणार नाही, परंतु आज महायुती सरकारला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले आणि आम्हाला अचानक अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस झाला। याच्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, सरकारमधील सर्व मंत्रीगण असतील, यांनी आम्हाला सहकार्य केलं। आमचं अनुदान आम्हाला तत्काळ दिवाळीच्या अगोदर दिलं आणि नंतर जे रब्बीचं जे आम्हाला मशागत करण्यासाठी सुद्धा ते सुद्धा आम्हाला पैसे टाकले। खरंच मला आनंद वाटतो